बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शिरपूर तालुक्यात थांडनेर येथील रेशन दुकानात घेतलेल्या तांदळाच्या रेशन मालात प्लास्टिक भेसळयुक्त तांदूळचा पुरवठा केला जात असल्याची तक्रार सरपंच सौ मेघा संदीप निकम यांनी तहसीलदार शिरपूर यांच्याकडे केली आहे। शासनामार्फत सप्टेंबर महिन्याचा रेशन पुरवठा सुरू आहे। नागरिकांनी रेशन दुकानातून रेशन घेतल्यानंतर सकाळी खिचडी करण्यासाठी तांदूळ टाकल्यानंतर त्यात त्यांना प्लास्टिकचे दाणे भेसळ असल्याचे जाणवले। तसेच या भेसळयुक्त तांदूळमुळे अनेक कुटुंबांचे आरोग्य देखील बिघडले आहे। नागरिकांनी सरपंच सौ मेघा संदीप निकम यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या, तसेच खिचडी बनवतानाचे फोटो टाकले। त्यामुळे सरपंचांनी तात्काळ दखल घेत तहसीलदार शिरपूर यांना व्हॉट्सअपद्वारे लेखी तक्रार पाठवली आहे। शासन मोफत धान्याच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे। तांदळाच्या रेशन मालामध्ये प्लास्टिकच्या तांदळाची भेसळ कोणी केली? भेसळयुक्त माल दुकानदाराला पुरवला गेला होता का? की यानंतर शासन मालात भेसळ करण्यात आली का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत असून याबाबत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे। थांडनेर लोकप्रतिनिधीकडून रेशन दुकानांना भेट दिल्यानंतर नागरिकांच्या तक्रारीत तथ्य आढळले आहे। शिरपूर तालुक्यातील थांडनेर येथे रेशन दुकानातून तांदळात भेसळयुक्त प्लास्टिकचा तांदूळ भेटत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल, थांडनेर गावचा लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच सौ मेघा संदीप निकम, ग्रामविकास अधिकारी वेताळे, सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद शिरसाट, रुपेश निकम, संदीप पाटील, सुनील शिरसाट, जीभाऊ रायसिंग, तक्रारदार महिला सौ मंगलाबाई तुकाराम मराठे, मनोज बागुल आदींसह रेशन दुकान क्रमांक 106 विनोद फुलपगारे चालवत असलेल्या रेशन दुकानात भेट दिली। यावेळी रेशन दुकानातील एक गोणी फोडून त्या तांदूळाची पाहणी करण्यात आली। त्या गोणीतील तांदूळमध्ये प्लास्टिकचे तांदूळ आढळून आले। तसेच लोकप्रतिनिधींनी साठा रजिस्टरची तपासणी केली असता शिल्लक साठा याच्यात तफावत आढळून आली। तसेच अनेक ठिकाणी साठा रजिस्टरमध्ये खाडाखोड केलेली आढळून आली। तसेच या महिन्याच्या शेवटचा आठवडा येऊन गेला तरी आजपर्यंत नागरिकांना रेशन वाटप झाले नसल्याचे दिसून आले। याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून आले। त्यामुळे या प्रकाराबद्दल नेमके सत्य काय ते चौकशीनंतर समोर येईल। मंगलाबाई तुकाराम मराठे, राणा थांडनेर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। आमचे रेशन दुकानामधून आम्ही तांदूळ घेतो। 106 नंबर किराणा रेशन दुकान आहे, तिथून आम्ही रेशन घेतो। त्या रेशनमध्ये तांदूळांमध्ये सगळे प्लास्टिकचे तांदूळ निघालेले आहेत। आम्ही धुतो त्यावेळेस वरती तांदूळ येतात, खोकं तांदूळ येतात आणि सकाळी मी त्या तांदूळ वाढले तर सगळे प्लास्टिक तांदूळाचे गोळा झाले लाडू सारखे आणि अजून प्रत्येक वाटीमध्ये मी काढून ठेवले तांदूळ आणि त्याच्यामुळे रात्री पण त्रास झाला आम्हाला। पोटामध्ये पण दुखत होतं, पण आम्ही काय बोलू, सकाळी मी माझ्या मुलाला बोलली तर हो हे काय बघा, तर आप्पा पण होते, आपण दाखवलं, आपण पण तेच सांगितलं की तांदूळ प्लास्टिक येत बाबा। सरपंचाला पण फोन केला, त्यांना पण सांगितलं, त्यांनी पण तेच सांगितलं आम्हाला। तर दादांनी पण तेच सांगितलं की 2-3 लोकांची आमच्याकडे तक्रार आलेली आहे बाबा। काल आमच्याकडे गावातील रेशन कार्ड धारक आहे, त्याच्यातील काही रेशन कार्ड धारकांचे आमच्याकडे काही तक्रारी आल्या। त्या तक्रारींन्वये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जो रेशन दुकानातून जो तांदूळ मिळाला त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ निघालेला आहे आणि तो त्यांनी म्हणजे पाण्यात टाकून पाहिला तर तो तरंगत होता। त्याच्यानंतर तव्यावर टाकून त्यांनी जाळून पाहिला असता तर तो गोळा झाला। तर याच्यावरनं तो सिद्ध झालं की तो तांदूळ जो होता तो प्लास्टिकचा होता आणि त्यांना काही म्हणजे त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रकारचे त्रासही झाले, पोट दुखणे किंवा संडास होणे अशा प्रकारचे त्यांना त्रास झाले। तर आम्ही थांडनेर गावाचे सरपंच आदरणीय मेघाताई संदीप पाटील, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्यांचे प्रतिनिधी आदरणीय प्रेमचंद शिरसाट आणि मी उपसभापती विजय बागुल, आम्ही प्रत्यक्ष दुकानावर जाऊन त्या गोण्या चेक केल्या किंवा तांदळाच्या पिशव्या चेक केल्या असता आम्हाला काही अंशी त्या ठिकाणी तशा प्रकारचे दाणे आढळून आले। पाण्यात टाकल्यास ते तरंगले आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही आहे म्हणजे आदरणीय मेघाताई यांनी तहसीलदार यांच्याकडे तशा प्रकारच्या तक्रारीही दिलेल्या आहेत आणि तुमच्या मार्फत आम्ही परत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर या जो काही पुरवठा होत असेल हा पुरवठा कुठून होतो तर तो योग्य
कसा होईल याकडे त्यांनी लक्ष द्यावे आणि जर हा पुरवठा खरोखरच या ठिकाणी प्लास्टिकचा तांदूळ आढळून आला तर त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मी आपल्यामार्फत त्यांना विनंती करतो आणि अशा प्रकारच्या तक्रारी पुढे यायला नको आणि जर आल्या तर अशा प्रकारचे जे काही आरोपी असतील किंवा जे असे चुकीच्या पद्धतीने जर काम करणारे असतील तर त्यांची हयगय केली जाणार नाही या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकारी थांदेर गावातील आम्ही तुमच्या मार्फत तो इशाराही त्यांना देऊ शकतो की नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळ करू नका. एकीकडे शासन जे काही आहे लोकांना 2 वेळचं पोटभर अन्न मिळावं याच्यासाठी विविध प्रकारच्या त्यांना सवलती देतात किंवा धान्य देतात आणि दुसरीकडे अशा प्रकारचे जर चुकीच्या पद्धती चालू असतील तर या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्यांना शिक्षाही व्हायला पाहिजे असं आपल्या मार्फत आम्ही सांगू इच्छितो. धन्यवाद. नमस्कार. आज थानेर येथे काही ग्रामस्थांची तक्रार आली होती की तांदळामध्ये काही प्लास्टिकचे कण आढळून येत आहेत, प्लास्टिकचे तांदूळ आढळून येत आहे आणि त्या प्रकारचे व्हिडिओ त्यांनी शेअर केले. तो तांदूळ जाळला असता तो एकत्र झाला आणि चिकटून बसला. त्याच्यानंतर हे जे प्लास्टिकचे तांदळाचे कण आहेत ते पाण्यात तरंगले. त्याच्यावरनं त्याच्यात काहीतरी असं मिशा आहे, असं भेसळ आहे असं लक्षात आलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी रेशन दुकानावर चौकशीसाठी आलो आणि तिथेही काही अंशी ते आम्हाला सापडून आलेलं आहे. त्याच्यानुसार ह्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी सकाळीच व्हॉट्सअपच्या माध्यमाने माननीय तहसीलदार साहेबांना या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. आपली तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. शासनाने सुद्धा परत एकदा माझं असं म्हणणं आहे की शासनाने सुद्धा याच्यात काळजीपूर्वक आणि अगदी याच्याने दखल घ्यावी आणि जर खरंच याच्यात कोणी दोषी असेल तर त्या दोषींवर कारवाई होईल आणि हा अन्न पुरवठा चांगल्या पद्धतीचा परत नियमित करावा असं मी शासनाला विनंती करते.